मित्र हो, आपण वंध्यत्व या विषयावर सुप्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ज्ञ तथा IVF स्पेशलिस्ट डॉक्टर योगेश शिंदे यांच्याशी बातचीत करतो आहोत. डॉक्टर योगेश शिंदे सर, वंध्यत्वाचं निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात किंवा एकंदर काय सुचवता तुम्ही पेशंटला? बऱ्याच वेळेस काय होतं ना की तपासण्यासाठी पेशंट म्हणजे येतो आणि त्यावेळेस त्यांना आपण जेव्हा सांगतो की आता हे आपल्यामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस त्यांचं खरंच उत्सुकता त्यांची असते की सर इतके वर्ष झाले आम्हाला का नाही झालं. कारण त्यांना वाटतं की मला सगळं नॉर्मल आहे, मला पाळी येते, आमचे कॉन्टॅक्ट पण संबंध पण होतात, आम्हाला ना काही सर्दी ताप खोकला आहे, ना काही व्याधी, ना डायबिटीज हायपरटेन्शन, काहीच नाही. तरी देखील अशा केसेसमध्ये आपल्याला ह्याच्या वेगळ्या तपासण्या कराव्या लागतात. जसं की नॉर्मल तपासण्या नसतात, जसं की आपण बऱ्याच वेळेस ब्लड ग्रुप चेक करतो, शुगर चेक करतो किंवा साध्या हिमोग्लोबिन चेक करतो, ह्याच्या तपासण्या वेगळ्या असतात. मग अशा केसेसमध्ये तपासण्या असतात की पहिले हार्मोन्स कसे आहेत, जसं की थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन चेक केलं जातं. त्यांची सोनोग्राफी करून गर्भपिशवीचा आकार कसा आहे ते बघितला जातो. त्यानंतर गर्भनलिका चालू आहे का ते बघितलं जातं. गर्भ राहण्यासाठी जे बीज बनतं दर महिन्याला ते बनतं का, फुटतं का ते बघितलं जातं. आणि मिस्टरांमध्ये म्हणजे हजबंडमध्ये शुक्राणूची तपासणी केली जाते.